नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते स्पर्धा लवकरच सुरू होणार. सगळ्या स्पर्धकांसाठी एक अनाऊन्समेंट होती की सगळ्यांनी लवकरात लवकर इथे जमा व्हायचं आहे. ही जी स्पर्धा आहे तिची सुरुवात एकदम छान प्रकारे झालेली आहे. अँकर एकदम छान अँकरिंग करत असते, सगळ्यांचं स्वागत करत असते. आता इथे प्रेक्षक मंडळी ही सगळी बाहेर बसलेली आहे आणि ह्या सगळ्यांचे टास्क जे होणार आहे ते आतमध्ये होणार आणि बाहेरच्या लोकांना हे टी व्हीच्या स्क्रीनवरती दिसणार आहे. तर आपण इकडे पाहतोय आपली ईश्वरी फार आनंदी, एक तर उशिरा का होईना आलो आहे. सगळं काही आपलं आपण मॅनेज जे केले आहे ते खूपच छान झालेले आहे. आता आपण फक्त स्पर्धा जिंकण्यावर फोकस करूया असं हे बोलणं चालू असताना त्या दोघांच्या मध्ये तिथे येते देशमुखबाई. आणि ही जी देशमुखबाई आहे ती आता टॉन्ट मारायला काही कमी करत नाही. तिच्या स्वभावानुसार ती घालून पाडून का होईना दोघांनाही म्हणू लागते, कसे बसे पासेस तर मिळवले पण मला नाही वाटत तुम्ही दोघं जिंकू शकाल. कारण एखाद्याचा जो आपण म्हणतो ना कॉन्फिडन्स लेवल असा जो वरती जातो ना तो कमी करण्यासाठी असे जे व्यक्ती असतात ना समोरच्या व्यक्तीला घालून पाडून तू कसा कमी आहे असं लेखतात आणि त्या माणसाने टेन्शन घेतलं की त्या माणसाकडनं चुका होतात आणि तो माणूस त्याचं कॉन्फिडंट लेवल घालवून टाकतो. तेच काम करण्याचा प्रयत्न इथे ही देशमुखबाई करते आणि म्हणू लागली की मला नाही वाटत तुम्ही जिंकाल आणि तुम्ही एवढं हे कराल. आधीच उशिरा पण आला आहेत, तुम्हाला स्वतःवर फार भरोसा आहे पण मला नाही वाटत तुम्ही जिंकाल, तुम्हाला काय जमेल आणि काय नाही. इथे मात्र आता आपली जी ईश्वरी आहे ना ती एकदम निडरपणे सांगते की काहीही झालं तर आम्ही ही स्पर्धा जिंकू आणि जिंकूनच दाखवू. फक्त तुम्ही बघतच राहा आम्ही कसं दोघंजणं मिळून एका टीमने काम करतो आणि जिंकतो. बघतेच मी असं म्हणत ती तिथून निघून जाते आणि अर्णवला ईश्वरी म्हणू लागते की अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपला टीमवर्क करायचा आणि आपण छान आपल्या आईंचं जे स्वप्न आहे सात्विक फॅशनचं ते पूर्ण करायचं. त्यांचं नावाला काहीच धक्का लागू द्यायचं नाही. मात्र इथे संतापलेली चिडचिड करणारी देशमुखबाई फिनफिन करत जाते मॅनेजरच्या कॅबिनमध्ये आणि म्हणू लागते की त्या दोघांना तुम्ही तिकीट्स दिलेत कसे. तर आता तो मॅनेजर सांगू लागतो की माझी जे वरची माणसं आहे आमचे मॅनेजमेंटमधले तर त्यांचं पण ऐकावं लागतं. माझ्याही वरती बॉसेस आहे, त्यांचं ऐकणं मला भाग आहे. मी जर त्यांचं ऐकलं नसतं, त्यांच्या शब्दाला मी विरोध केला असता तर त्यांना कळलं असतं की मी काहीतरी गफलत करतो आहे आणि ही जी मी गफलत केली ही जर त्यांना कळली तर मग काय माझं खरं नाही, मलाही कामावरून काढून टाकताना विचार नाही करणार. तर इथे देशमुखबाई म्हणते मग तुम्हाला काम जमणार नव्हतं, तुम्ही हो कशाला म्हणालात, माझ्याकडून रगड पैसे घेतलेत तुम्ही. पैसे घेताना म्हणे तुम्हाला वरच्या बॉसेसची आठवण आली, मला माझं काम पाहिजे म्हणजे पाहिजे, मला जे दिलं आहे तुम्ही शब्द तो पूर्ण करा. राहिला विषय आता ह्या स्पर्धकांमध्ये, तर ह्या स्पर्धकांना तुम्ही असे डिशेस द्या बनवायला म्हणजे एकदम अवघड ज्या कोणी बनवूच शकत नाही आणि सोपी जी डिश राहील ना ती माझ्या आकाश नावाची जी कंपनी त्या 2 माणसांना द्या. म्हणजे कसं माझी माणसं टीमवर्कने ते जिंकून आणतील आणि जिंकल्यानंतर ते पुढे राहतील आणि हे अर्णव आणि ईश्वर जे आहे ना ते अवघड डिश असल्यामुळे ते मागेच राहतील. असं काहीतरी करायचे. तर आपण इथे पाहतोय तो म्हणतो की हो तुम्ही म्हणाल तसं आपण मॅनेज करूया, मी नक्कीच करेल. तर आता इथे आकाश नम्रता बसलेली असतात दुसऱ्या टेबलवरती. आता अर्णव आणि ईश्वरी बसतात कारण एका ठिकाणी नाही बसायचं ना, वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर ते दोघंजण वेगवेगळे बसतात. मात्र आकाश इथून उठतो, आलोच मी वहिनीला भेटून असं म्हणत तो लगेच तिकडे जातो. नम्रताला फार चिड येते की हा माणूस किती त्या भावाच्या भाऊजाईच्या प्रेमात आहे. 1 मिनटंसुद्धा इथं बसत नाही, उठला आणि गेला लगेच त्या दोघांना भेटायला आणि बोलायला. त्यांना तो सांगू लागतो की आता तुम्ही दोघंही तयार आहात ना, काहीतरी खाऊन तरी घ्या. पण ईश्वरी मात्र काही खायलाच तयार नाही. अर्णव पण म्हणतो अगं खा ना काहीतरी, पण ती म्हणते नको मला काहीच नको आहे. तर आता इथे ती तिला बरं वाटतच नाही, तिला गरगरल्यासारखंही सतत होते. तिची काळजी मात्र इथे एकदम मनापासून आपला आकाश घेतो आहे, काहीतरी ऑर्डर करूया नक्की खा तू असं म्हणू लागतो. मात्र ह्या तोंडपाडीला आपण पाहू शकतो कशी तोंड पाडून बसली आहे, जळफळाट झाला आहे तिचा. अगदी तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्याजवळ बसव, माझ्या तालनाचं तो कशाला तिकडे जातो आहे त्यांचे पुढे करायला. त्या अर्णव आणि ईश्वरीचं जास्तच कौतुक आहे. एक तर एवढं उशिराने आले आणि त्यांची तिकीटासाठी एवढी धावपळ माझ्या नवऱ्यानेच केली आणि ही मॅडम आली महाराणीसारखी आता मध्येच आणि सगळी तिला
अटेंड करावं, सगळ्यांनी तिच्याकडेच लक्ष द्यावं म्हणून तिची बघ 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 सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर आता इथे हे तिघंजणं मिळून खरं तर प्लॅन करत आहे की आपल्याला नक्की जिंकायचे. अगदी आपल्या 2 ज्या टीम आहे त्या तरी पुढे गेल्याच पाहिजे. काहीही करून बक्षिसाची रक्कम आपल्याला मिळवणं खूप महत्त्वाचं आहे आपलं सात्विक फॅशनला वाचवण्यासाठी. असं तिथे तिघांमध्ये बोलणं आणि प्लॅनिंग वगैरे चालू होते. काहीतरी घेऊन येतो मी असं म्हणत इथे आकाश घ्यायला जातो आणि मग तो घेऊनही येतो. इथे ईश्वरीची एवढी काळजी ना आकाश करतो हे पाहिलं होतं. जास्तच संताप होतो नम्रताचा. त्यात नम्रताला एका फोनवरती मेसेज आलेला आहे. त्या मेसेजमधलं ते बोलणं ते ऐकू लागते. वल्लवीने त्याच्यामध्ये मेसेज केला आहे की मी तुझ्यासाठी एक आय ड्रॉप देते. तो आय ड्रॉप काहीही करून ईश्वरीच्या डोळ्यात घाल. तो तिच्या डोळ्यात गेला की थोड्या वेळासाठी ती आंधळी होईल. तिला थोडंसं दिसेल असं होईल, तिला कमी दिसेल. मात्र थोड्या वेळाने नंतर तिची दृष्टी परत येईल. पण तुला ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या ह्या स्पर्धेमध्ये कामी पडतील. तू स्पर्धेमध्ये जिंकशील, ती हरेल. ही जी गोष्ट आहे खरं तर हिच्या मनाला पटेच ना. आपल्या बहिणीबरोबर आपण असं कसं करायचं, इशू आणि मी घालवलेले ते क्षण कसे होते, आम्ही दोघी एकमेकींसाठी काय काय करत होतो, काय काय करतो आहे. आणि आता मी असं ईश्वरीच्या बाबतीत खोटेपणा कसं करू यार. माझी लहान बहीण आहे ती. पण मात्र आता ती पुन्हा ती गोष्ट आठवते की घरामध्ये तुला मान नाही. वल्लवी कशी म्हणत होती की आकाशला पण मान नाही, तुला पण नाही. तू जर ही स्पर्धा जिंकली तर तुझं नाव ह्या घरात मोठं, तुला मोठं स्थान, मग सगळेजण तुझी वाहवाही करतील, तुझ्या पुढे पुढे करतील. तर आता ही गोष्ट आहे तिच्या मनात घर करून बसली आहे. वल्लवीन तिचे कान भरलेले आहे. आता ही हलक्या कानाच्या लोकांच्या व्यक्तींचा ना असाच प्रॉब्लेम असतो बरं का. तर आता वेटरला इथे एक बाई समोरच्या टेबलवर दिसते. तिला जाऊन हा आय ड्रॉप द्या असा मेसेज येतो. तो मुलगा लगेच जातो आणि त्या नम्रताच्या टेबलवर 2 पाण्याच्या बाटल्या, त्यांच्या आडोशाला एक डोळ्यात टाकायचं औषध आहे ते देतो आणि एक पेपर देतो. ईश्वरी आपलं इंदोरी पोहे असं नाव दिले त्याच्यावरती. म्हणजे टार्गेट आहे इंदोरी जिलेबी आपली ईश्वरी. आणि मग त्या मुलाकडे ती पाहते, डोळ्यांनी ओके असं खुणवते. आता मोठ्या याने ती बाटली तिने उचलली आहे. पण आता करावं का नाही हा प्रश्न पण तिच्यासमोर आहेतच. ईश्वरी मात्र म्हणते की मी जरा जाऊन येते वॉशरूममध्ये आणि फ्रेश जरा होऊन येते. मला ना नुसतं असं बरं वाटत नाही असं वाटायला लागले. आता इथे ईश्वरी निघाली आहे. ईश्वरीला गरगरल्यावानी होतं आणि चक्कर येऊन ती की खालीच बसते. तर अर्णव तिला पाहतो, तिला भानावर आणण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. इथे दरवेळेला ईश्वरीला चक्कर काय ते एवढे मोठे श्रीमंत लोक यार, एकदा तिचं चेकअप करून घ्यायला काय हरकत आहे. दरवेळेला पाहावा तिला चक्कर येत असते. असा काय प्रॉब्लेम यायचा. तर आता इथे आपण पाहतोय नम्रता लगेच पुढे जाते आणि म्हणते की इशू तुला बरं नाही वाटत ते, चल मी तुला रेस्टरूममध्ये घेऊन जाते. अर्णवला म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी तिला रेस्टरूममध्ये घेऊन जाते. आणि असं म्हणत तिला ती घेऊन जाते, त्या सोफ्यावर बसवते. इथे ना ईश्वरीला जीव गुदमरल्यासारखं होऊ लागतं. मग ती म्हणते इथे फॅन वगैरे काही चालू नाही वाटतं, चालू करशील का. आणि मग ती लगेच इकडे तिकडे पाहू लागते की काय करू काय करू. त्यातनं तिला एकदम महत्त्वाचा कामाचा फॅन मिळाला. फॅन पण कसं तिच्या सोयीचं बनवलेलं आहे पहा ना, तिला ते औषध टाकण्यासाठी. तर ती लगेचच तिला लक्षात येतं की वल्लवीने सांगितलं होतं ना त्याप्रमाणे तिला आयडिया आली. लगेच ती त्या फॅनच्या वॉटर टँकमध्ये ते औषध टाकते आणि औषध टाकल्यानंतर ते ऑन करून ईश्वरीच्या चेहऱ्यापुढे घेऊन जाते. थंड हवा येईल, बघ इशू तुला, डोळे उघड, इथे पहा. आता इशू बिचारी भाबडी भोळी फॅनसमोर डोळे खोलून बघू लागते हवा येते का नाही. हवा तर दूरच राहिली, काहीतरी उडते डोळ्यामध्ये, आग पण होते असं म्हणू लागते. तर नम्रता म्हणते की काही नाही गं, थोडा वेळ बघ, इथे तुला थंड हवा लागली की बरं वाटेल, तुला फ्रेश वाटेल. आता स्पर्धा थोड्या वेळ सुरू होणार आहे, तुला बरं वाटलं पाहिजे की नाही, बघ बघ इकडे बघ इकडे बघ म्हणत म्हणत तिच्या डोळ्यामध्ये त्या औषधाची फवारणी जणू काही आपली नम्रता करत आहे. आणि ह्या दोघी बहिणींमध्ये ही जी फूट पडायला सुरुवात झाली ही आपल्या कामाची, हे आपल्या देशमुखबाईची लक्षात येतं. देशमुखबाई तिला मग बघत असते गपचूप लपून लपून. इथे ईश्वरीला झोप लागते. ईश्वरी डोळे बंद करून गाढ झोपी जाते. ह्याच गोष्टीच्या संधीचा फायदा घेत इथे नम्रता त्या खोलीतून बाहेर पडायचा विचार करते. ती म्हणते की मला माहिती आहे मी चुकीचं करते, पण मला जिंकायचे, मला सगळ्यांच्या नजरेत माझं स्थान मिळवायचे, त्याच्यासाठी मला तुला असं करावंच लागेल असा विचार आता नम्रता इथे करते. आणि मनातली माझं सॉरी म्हणते आणि तिचा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने
ती पुढे निघते. तिला वाटेत देशमुखबाई भेटते. शेवटी तू तुझ्या बहिणीच्या विरोधात गेलीसच असं म्हणते आणि इथे नम्रता डोळ्यांनी हो खुणवते. आता इथे देशमुखबाईसाठी खरंच खूप महत्त्वाची प्यादा म्हणू शकतो आपण, नम्रता तयार झालेला आहे. तर आता आपण इकडे पाहतोय वेळ झाली स्पर्धेची, अजूनही ईश्वरी आली नाही. तिला पाहण्यासाठी लगेचच अर्णव येतो आणि अर्णव मग तिला उठवतो की अगं तू झोपलीस काय, तुला बरं वाटतंय का, आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, सुरुवात होणारच आहे आता. तर ईश्वरी म्हणते नमुताई कुठे गेली. तर तो म्हणतो माहीत नाही मित्र, शोधत शोधत इकडे आलो. तर आता तुला नक्की बरं वाटतंय ना. ती उठायला जाते आणि उठल्यानंतर पुन्हा गरगरल्यावाने तिला हो लागतं. तिला पटकन अर्णव सावरतो आणि म्हणतो की नक्की बरं वाटले ना. तर ती म्हणते हो वाटले. आता आपल्याला खरं तर सात्विक फॅशन हब आपलं जे आहे ना ते वाचवायचे, त्याच्यासाठी आपण हवे ते प्रयत्न करायचे आहे ना. मी एकदम जोमाने काम करणार, तुम्ही माझी साथ देणार. आपण दोघंजणं मिळून आपल्याला जे हवं ते प्राप्त करूया. आपल्या सात्विक फॅशनला वाचवूया. आपल्या आईचं नाव वाचवायचे आपल्याला, हो की नाही. तर अर्णव इथे तिच्या ह्या बोलण्याला मान डोलावून होकार देतो आणि मग दोघंजणं मिळून आता त्या स्पर्धेच्या ठिकाणी आता भाग घ्यायला निघालेले असतात. तिकडे गेल्यानंतर काही रूल्स असतात ना, ते रूल्स सांगायला ती मुलगी सुरुवात करते. तर ती मुलगी सांगते की आपल्याला एक पदार्थ सगळ्यात पहिले बनवायचा आहे, पण पदार्थाला जे साहित्य लागणार ते आणण्यासाठी तुमच्या पार्टनरने जायचे. तुम्हाला माहिती आहे स्वयंपाकाची माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हवे त्या गोष्टी चटपट अशा उचलून घेऊन याल. पण इथे ट्विस्ट ठेवलेला आहे आम्ही. तर ट्विस्ट ऐकल्यानंतर आता माणसाला तर माहीतच नाही स्वयंपाकात काय काय वापरायचं आणि कोणत्या पदार्थ ग्लोसरीमध्ये घेऊन यायचे. तर आपण इथे पाहतो आहे ही जी स्पर्धा आहे तर तिची 2 मिनटाची वेळ दिली शॉपिंगसाठी पुरुषांना, आणि मग ते पुरुष ती शॉपिंग करायला धावपळ करून लागतात. आता इथे ती धावपळ सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना ही गमतीशीर गोष्ट वाटते. प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहे, त्याच्यानुसार आता पदार्थांची नावं आणि त्या जोडप्याचं नाव असं सांगायला सुरुवात इथे केलेली असते. आणि सगळ्यांना सगळ्या पदार्थांची नावं कळल्यानंतर लगेचच 2 मिनटाचा वेळ दिला जातो. आता लेडीजने पटापटा वस्तूंची नावं सांगायची, पुरुषांनी ती घेऊन यायची. तर प्रत्येकाने विचारायला सुरुवात केली आपल्या बायकोला काय काय आणायचं, आणि बायका सांगतात का हे घ्या ते घ्या ते घ्या. इतका च वच आहे ना, कोणाला कोणाचा आवाजही ऐकायला जात नाही. आता जेवढं जमल तेवढं साहित्य आता इथे प्रत्येकाने उचलण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आपली ईश्वरी जी आहे ना तिला मिळालेला आहे वडापाव बनवायचा युनिक, आणि नम्रता आहे तिला आपली इंदोरी पोहे अशी रेसिपी दिलेली आहे. आता त्या पद्धतीने आता ते ग्लोसरीतनं सामान विकत घेणार म्हणजे आणणार, आणि त्याच्यानंतर जी पार्टनर आहे तिने बनवायचे. तरी ते प्रत्येक पदार्थ आता इथे घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला असतो. ईश्वरी मात्र आता तिच्या आलेल्या वस्तूंची काउंटिंग करते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की पीठ कोणतं आणलं तुम्ही, आणि आता हे जे शिंगाड्याचं पीठ आणले बेसन पीठ न आणता त्यात ती वडापावातला वडा कसं बनवणार आहे. आणि बघता बघता वेळ पण संपत आली आहे. तर ती पटकन म्हणते अहो बेसन घेऊन या ना. तर त्याला बेसन कसं दिसतं ते माहीतच नाही. तर तो म्हणतो कुठं आहे, कसं आहे, कशा राहतं. तर ती म्हणते येल्लो कलरचं बेसन पीठ असतं, नाव असतं त्याच्यावर चण्याची डाळ, तर तुम्ही ती आणा. असं आता ती त्याला सांगू लागते. म्हणता नेहमीप्रमाणे वाद घालायला फार आवडतं बाबा ह्या अर्णवला. तर आता त्या वाद घालण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण वेळ संपवून गेला. आता शिंगाड्याच्या पिठासोबत हा जो वडापाव बनवणार आहे ईश्वरी, तो कसा लागतोय आणि कसा नाही आपल्याला तर माहीत नाही बुवा. आता ते जजेस सांगतील कसा होता. पुढील भागामध्ये ट्विस्ट येणार. जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात होते तेव्हा एक गडबड झाली. ईश्वरीला हळूहळू गरगरल्यावानी व्हायला लागतं, डोळ्यांसमोर अंधार येते. बघता बघता तिला काहीच समोरचं दिसेनासं होतं. ती डोळे एकदमच असे खोलण्याचा प्रयत्न करते, पण डोळे खोलूनही तिला काही दिसत नाही. एक तर तिला चक्कर पण येत होती, अर्णवच्या लक्षात आलं होतं, आणि तिचा गरम तेलामध्ये हात पडणारच. ही गोष्ट जेव्हा अर्णवच्या लक्षात आली त्यावेळेला अर्णव पटकन धावत कुणालाही न जो म्हणता ढकलून देतो सगळ्यांना. म्हणतो की माझ्या बायकोचा हात जळल, तिला दिसत नाही काही. तर असं काय झालं हे पाहण्यासाठी तो पुढे जातो, तिचा हात पकडतो, तिला वाचवतो. आता इथे डॉक्टर चेकअप करून सांगतात की ईश्वरीला दिसेनासं झाले, ती स्पर्धेत कसं भाग घेणार. पण ती म्हणते की नाही, मी स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार आणि जिंकणार आहे. आता त्याच्यावर तिने तोडगा काढला आहे, मी जरी आंधळी झाली असेल तरी माझा नवरा माझे डोळे बनणार आणि आम्ही दोघं मिळून ही जी स्पर्धा आहे ती जिंकूच. तर आता पुढे एकदम जबरदस्त ट्विस्ट येतो. पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा आपली ईश्वरी खरंच जिंकेल ना. चला तर मग आता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.